नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या आपण पाहतोय की कापसाचे भाव काहीसे खाली आले आहेत. आज आपण पाहणार आहोत कापसाचे भाव कमी होण्याचे कारण आणि शेतकऱ्यांसाठी काय उपाय करता येतील. चला सविस्तरपणे जाणून घेऊयात. पहिलं कारण आहे उत्पादन वाढले आहे. यंदा देशात काही भागामध्ये कापूस चांगल्या प्रमाणात आला आहे. जास्त उत्पादन, बाजारात जास्त पुरवठा आणि भाव नैसर्गिकरित्या कमी होतात. उदाहरणार्थ अमरावती आणि हिंगणघाटमध्ये चांगले उत्पादन झाले असून त्याचा थेट परिणाम भावावर दिसतोय. दुसरं कारण आहे सरकारी खरेदी व धोरण. केंद्र सरकारने CCI मार्फत कापूस खरेदीसाठी योजना जाहीर केली आहे, पण खरेदी अजून सुरू झालेली नाही. यामुळे बाजारात तातडीचा सकारात्मक परिणाम दिसत नाही. काही शेतकरी सरकारी खरेदीवर अवलंबून राहतात, पण त्याआधी बाजारभाव घटलेले दिसतात. तिसरं कारण आहे निर्यात आणि जागतिक मागणी कमी. भारताची कापूस निर्यात मुख्यतः चीन, पाकिस्तान आणि युरोपवर अवलंबून असते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी असल्यामुळे देशांतर्गत भावावर दबाव पडतोय. उदाहरणार्थ चीनमध्ये मागणी कमी असल्यामुळे व्यापारी थोडा वेळ खरेदी थांबवतात आणि भाव खाली येतात. चौथं कारण आहे स्थानिक बाजारातील व्यापारी मानसिकता. काही व्यापारी भाव भविष्यात वाढेल अशी अपेक्षा करून खरेदी थांबवतात. यामुळे बाजारात पुरवठा जास्त राहतो आणि भाव काही काळ स्थिर राहत नाहीत. पाचवं कारण आहे कापसाची गुणवत्ता. काही वेळा कापसाची गुणवत्ता थोडी कमी असल्यास व्यापारी जास्त भाव देत नाहीत. थोडक्यात चांगला कापूस अधिक भाव मिळतो, तर कमी गुणवत्ता कमी भावावर विकला जातो. शेतकरी मित्रांनो, भाव कमी झाले तरी घाबरू नका. संयम, नियोजन आणि बाजाराची माहिती यामुळे आपण आपल्या मेहनतीचं योग्य फळ नक्की मिळवू शकतो. हे होते कापसाचे भाव कमी होण्याचे कारण आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन. सतत बाजाराभावावर लक्ष ठेवा, कारण माहिती म्हणजेच पैसा आहे. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.